तर मित्रांनो, आज मी घरीच होतो, त्यामुळे मम्मीला म्हटलं चल फिरायला जाऊ. मग आम्ही देवीच्या मंदिरात गेलो. मग रस्त्यामध्ये आम्हाला वैष्णोदेवीचं मंदिर भेटलं आकुर्डीचं. तिथं गेल्यावरती एवढं चांगलं वाटलं, कारण एवढं सुंदर दृश्य होतं आणि आतमध्ये गुफ्यासारखं, ॲक्च्युअलमध्ये गुफामध्ये ते मंदिर आहे, गुफ्यासारखं केलेले आहेत. आतमध्ये जाताना एवढं चांगलं वाटत होतं, एवढं चांगलं होतं, पण शूट काढायला अलाउड नव्हतं. कसं तरी आपण थोडं शॉर्ट्स घेतले. मम्मीला मग परत फोटो काढून घ्यायचं होतं. मग आपण तिथे एक फोटो पण क्लिक केला मम्मीचा आणि त्यात पुढे जाताना हळूहळू तिथं आपल्याला पुढे सरकवत होते, कारण आपल्याला शूट काढायला अलाउड नाही. आणि आतमध्ये जाताना आता आपल्याला तुम्ही ऐकू शकता मोबाईल बंद करायला लावले. मोबाईल बंद केला आपण. मग बाहेर आलो. मम्मी म्हणली माझे थोडे 4-5 फोटो काढ. मी म्हटलं ठीक आहे, चल 4-5 तुझे फोटो काढतो. मम्मी थांबली फोटो काढण्यासाठी, पण तिला माहीतच नाही की मी व्हिडिओ शूट करतो आहे. पण व्हिडिओ शूट केले आणि तिचे 4-5 फोटो पण काढले. फोटो पण तुम्ही बघू शकता, एकदम चांगले निघालेले आहेत. मंदिर पण एकदम चांगलं आहे. त्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो. इस्कॉन टेम्पलला गेल्यावरती तिथं पण आपण शूट केला थोडासा. मंदिरामध्ये शूट काढायला अलाउड आहे, फक्त यांचं म्हणणं आहे की आपल्या स्वतःसोबत फोटो काढू नका. मग आम्ही ठीक आहे बाहेर आलो. नरसिंह महाराजांचं इथं एक चांगलं दृश्य होतं समोरच. आणि बाहेर येताना मम्मीची एंट्री, मम्मी मंदिरामधून बाहेर येत होती. मग परत आम्ही शूट घेतला, बाहेरचा एक सीन घेतला इस्कॉन टेम्पलचा. हा रावेतचा मंदिर आहे, एकदम अतिशय सुंदर मंदिर, पूजा संपलेली होती. मग आम्ही आलो तर मम्मी परत म्हणली मला एक फोटो काढायचे. मी परत एक शूट घेतला, परत शूट घेतला, परत शूट घेत राहिलो. मम्मीला फोटोच काढून नाही दिला.